प्रेम लग्नानंतरचे पार्ट 13. कशी वाटली? तुला आजपासून इथेच झोपायचे आहे. चल मी निघते. गुड नाईट. गुड नाईट. तिला बोलायलाही शब्द बाहेर येत नव्हते. आता काहीतरी करावं लागेल, पण काय? तिला विचारतच पाहून निशा निघूनही गेली. तिथे असणाऱ्या खिडकीतून बाहेर पाहत ती उभी होती. इतक्यात सागर आला. तो डोअर लावून तिच्याकडेच आला. आता हा काहीतरी नक्कीच करणार हे तिला माहीत होतं, म्हणून एका हातात क्लिप घेऊनच ती थांबलेली. त्याने तिला मागून पकडलं आणि तिच्या गालावर गाल टेकवून स्वतःला तिच्यात हरवू लागला. तर ती 2 सेकंद तीही हरवू लागलेली. भानावर येत, सागर काय करतोय तू? तुला मराठी कळतं ना? नाही कळत. काय करणार आहेस? आणि आता लग्नाची बायको आहेस? हा, खूप झालं तुझं. तू असं ऐकणार नाहीस ना? ठीक आहे. असं म्हणत त्याने तिला बेडवर जबरदस्ती बसवलं आणि तिच्या जवळ जाऊ लागला. सागर, आवर हा स्वतःला. मी शेवटचे सांगते, माझ्या अंगाला हात नाही लावायचा अजिबात. याचे परिणाम वाईट होतील, सांगून ठेवते. काय करणार आहेस तू? सांग ना. तू फक्त हात लाव, मग बघच मी काय करते ते. मला चॅलेंज? या सागरला? असं म्हणत तिला बेडवर पाडून तो तिच्याजवळ आत तिला गालावर गाल लावला. एवढ्यात तिने हातातील क्लिप त्याच्या मानेवर टोचवली. ती टोचली तसा तो पटकन उठणार, तर क्लिपचा चांगलाच ओरखडा त्याच्या मानेवर उठला. मूर्ख आहेस का ग तू? काय टोचवलं तू हे मला? हे तो साईडला होत आरशात पाहू लागला आणि तीही उठून बाजूला झाली. तो पाहतो तर बराच मोठा ओरखडा उठलेला. खूप लाही होत होती. तिला दाखवत, हे काय केलीस बघ. एवढं लागलं लगेचच हे पाहून तिलाही वाईट वाटले. सॉरी, मी मुद्दाम नाही. ते झालं. हातात घेऊन बसली होतीस ना, मग मुद्दाम कसं नाही? आय एम सॉरी ना. बघू. खूप लागलं का? काही गरज नाही. तू उतर आधी माझ्या बेडवरून. कुठंही झोप जा, माझ्याजवळ नाही झोपायचं. मी काय खाणार होतो तुला लगेचच? तुला काय वाटलं जबरदस्ती करेन? हे असंच करायचं असतं ना तर लग्न नसतं केलं. कळालं काय? मला बोलायचंच नाही आता तुझ्याशी यार. मगाशी बाहेर एवढं होऊन पुन्हा तुझ्याकडे आलो. मीच मूर्ख आहे. तो बडबड करत होता आणि ब्लँकेट अंगावर घेऊन झोपलाही. ती तिथे साईडला असणाऱ्या खुर्चीवर मागच्या वेळीसारखी बसली. त्याला लागलं त्याचंही वाईट वाटत होतं. तो झोपला तर होता, पण ती खुर्चीवर अशी बसली होती तर त्याला झोप कशी लागणार होती? पण तो असाच पडून राहिला. तिला आता रडूच आलं असतं, पण कसं बसं स्वतःला तिने सावरलं होतं. थँक गॉड, मला लागलं याचं तरी वाईट वाटते हिला. नशीब थोडं तरी प्रेम आहे. पण अशी का वागते ही? रडत तर नसेल ना आता? यार, आता माझ्याशिवाय तरी कोण आहे तिचं आता इथं? मीही असा वागलो तर? पण असं टोचवायचं का म्हणून लगेच? ती तिथेच टेबलवर डोकं ठेवून पडलेली. त्याला राहावे ना म्हणून तो पुन्हा उठला. तिच्याजवळ येत तिला हाताला पकडलं. काय? खरंच सॉरी. अरे, इथं साईडला झोपू शकतेस. हे दुसरं ब्लँकेट तुझ्यासाठी. मला झोप नाही लागणार नाही तर. डोंट वरी, नाही हात लावणार तुला. हे सांगून पुन्हा तो तिला पाठ करून झोपला. ती तरी तशीच साईडला बसून राहिली. त्याला खूप लागलं बहुतेक. पाहू का एकदा? असं म्हणत ती वाकून त्याला पाहू लागली आणि नेमकी झोपली का हे पाहायला तो वळला. तर तिला पाहून दचकलाच. काय? आता काय विचार आहे तुझा? तू व्हॅम्पायर तर नाही ना? माझा रक्तबिक्त प्यायचा विचार असेल ना तर मी बाहेर जातो आपला, बाहेर झोपायला. शी, काही काय आहे? किती बकवास करतोय तू. मग काय आता? तू झोप आणि मला झोपू दे. आय एम रिअली सॉरी मगाच्यासाठी. खूपच लागले का? बघू ना एकदा. हे बघ,
झालं समाधान? आता झोप, तो दाखवत म्हणाला. एखादी क्रीम नाही का लावायला? आता बाहेर जाऊन सांगू का सगळ्यांना पहिल्याच रात्री बायकोने प्रसाद दिलाय? तसं तिला हसू आलं आणि तिने चेहराच वळवला. तो ब्लँकेट पांघरून झोपला. हिला इतकी काळजी वाटते. मला माहीत आहे सायली, यू लव्ह मी, पण तू कबूल करत नाहीस. मी पण कबूल करून नाही घेतलं तर बघ, नावाचं सागर नाही. तिची थोडीशी भीती त्याच्याबद्दलची निघून जाऊ लागलेली. मी समजते तसा खरंच वाईट नाही हा, पण मला थोडं समजून तर घेऊ दे की तू कसा आहेस ते. तिला विचारत कधीतरी झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला आधी जाग आली. तो उठण्याआत तयार होऊन ती बाहेर गेली. निशा तिच्या ही आधी उठलेली किचनमध्ये तिला दिसली. गुड मॉर्निंग, कशी झाली झोप? छानच. मॉम डॅड दिसत नाहीत. अगं 2 दिवस दगदग झाली ना, मग त्यांना म्हटलं जा फिरून या 2 दिवस. मग आता ते 2 दिवसांनी येतील. ओ अच्छा. मग आज काय बनवणार तू? आज तू काहीतरी बनवावं लागतं बरं का. अच्छा हो का. तू काय बनवलं होतीस का? मी गुलाबजाम, फर्स्ट टाइम. मला तर काहीच येत नव्हतं. काय? मग मी ही तुझीच बहीण आहे. दोघी एकमेकांना टाळी देतात. बरं मग आता काय करणार आहेस? मी शेवयाची खीर बनवू? चालेल. म्हणजे मी नाही बनवली कधीच, पण यूट्यूब कधी उपयोगी पडणार ना मग. ओके डन. बरं थांब, मी रमेश उठला का ते बघते. निशा पाहायला जाते. ओके सायली तोपर्यंत यूट्यूब ओपन करून तो व्हिडिओ सर्च करू लागते. सागर आणि रमेश केव्हाच डायनिंग टेबलवर येऊन बसले होते. निशा काही कारणाने बाहेर आलेली तर सागरला पाहून म्हणाली, भाऊजी आज सायली बनवणार आहे ना हा स्वीट. काय? तिला बनवता येतं का? म्हणजे गोड माहीत नाही, कडूच जास्त बनवता येत असेल. काय म्हणालास? सायली जरा बाहेर ये. रमेश तिला बाहेर बोलवू लागला. अरे आता तिला कशाला बोलवतो आहे तू? काय झालं? ती बाहेर येऊन विचारू लागली. हा सागर पाहिलंय का? आता काय म्हणाला तुला? की तुला गोडपेक्षा कडू काही बनवता येत असेल. हा इन्सल्ट आहे हा माझ्या वहिनीचा. हो का? काय आहे ना ब्रो, मला बनवायचंच म्हटलं तर दोन्ही जमतं, पण जर मी कडूच काही बनवले ना ते समोरच्याला खावं मात्र लागेल. हो बरोबर आहे. तू बनव आमच्यासाठी गोड आणि याच्यासाठी कडू. मी आहे ना, मी पाहतोच कसा खात नाही. ओके डन ब्रो, मी आलेच. काय ब्रो, तू माझ्या साईडने असायला हवं ना, तू तिची साईड का घेतो आहेस? सागर म्हणाला. अरे माझी वहिनी आहे, तिच्याबद्दल असं बोललेलं नाही चालणार हा. ती काहीही बनवून घालेल मग. काय मी ती खायचं? ते काही नाही हा, मी चाललो. आहा, अजिबात नाही चालणार सागर. थांब, तुला आता खावं लागेल ती जे बनवेन ते. सागर त्याच्याकडे बिचारा बनवून पाहत होता. निशा किचनमध्येच काम करता करता बाहेर चाललेलं ऐकत होती. सायली आज जाताच, दी कारला आहे का घरात? अगं काय करणार आहेस काय तू? कारल्याचा ज्यूस? बापरे. अगं सागर भाऊजी, आणि कारलं? शक्यच नाही. ती भाजी खात नाहीत तर ज्यूस तर अवघड आहे. आता तर खावंच लागेल त्याला. तिने फ्रीजमध्ये शोधलं आणि ते सापडलं. अगं तू खरंच करणार आहेस? हो म्हणत तिने ते कट करून मिक्सरवर फिरवलंही. ज्यूस गाळून साईडला ठेवत पुन्हा शेवयाकडे पाहू लागली. तिने गोड शेवयाची खीर बाहेर आणली आणि ती सर्व करू लागली. दी बाहेर येतेस ना? त्या दोघांना खीर वाढून दिली आणि आत जाऊन तो ज्यूस आणून सागरच्या समोर मांडला. हे काय आहे? सागरने विचारले. हा ना स्पेशल ज्यूस आहे, जस्ट फॉर सागर. अरे पी. केवढा प्रेमाने बनवलाय सायलीने, रमेश म्हणत होता. आणि सागर सायलीकडे चिडून पाहत होता. इकडे निशाला खुणवत रमेश विचारत होता, काय आहे ते? आणि तिने त्याच्या कानात सांगितले, कारल्याचा ज्यूस. तसं रमेश मोठ्याने हसू लागला.
सागर, काय एखाद्या वेळेस चालतं रे. बायकोने बनवलेले विष पण प्यायचं असतं. हा तर ज्यूस आहे, फक्त कारल्याचा. काय, कारल्याचा ज्यूस? मग मी तर सोड, मी चाललो, मला नकोच नाश्ता. नाही 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 सागर, आधी ज्यूस पी, मग खा ना गोड वाटल्यास. रमेश काही त्याला जाऊ देत नव्हता. अरे रमेश, उगाच जबरदस्ती करू नको तू त्यांना, निशा म्हणाली. नाही काय होत ग एखादा दिवस. आईने भाजी खायला सांगितले तर खात नसायचा. मग हा संपूर्ण आयुष्यातला एक ज्यूस. चल, थोडा तरी प्यायला हवा ना, तिने बनवला तर. आणि कसं बोलला तो तिला. रमेशही असा बोलत होता आणि ती अजूनही त्याच्यासमोर उभीच. सागरला खूपच राग येत होता. तिच्याकडे रागाने पाहत त्याने सगळा ज्यूस पिला आणि उठून निघून गेला बेडरूममध्ये. अरे सागर, खीर तर खा ना, रमेश बोलवत होता, पण सागर थांबलाच नाही. रमेश, अरे बघ रागावून गेले ते. सायलीला वाटलंच नाही तो रागाच्या भरात सगळा पिऊन टाकेल. ती तिथेच उभी होती आणि भयंकर गिल्ट वाटत होतं. सायली, तू जा ना, त्यांना बघ, चिडले असणार ते. खीर घेऊन जाई. तिच्या हातात खीर देत ती बोलते. रमेश अजून हसत होता. सगळ्या प्यायची काय गरज होती? आणि निशाने त्याला फटका मारला. हसत काय आहे तू? तू पिला असतास का? काय गरज होती का? सायली घाबरतच बेडरूममध्ये आली तर तो खिडकीतून बाहेर पाहत होता. सागर, आय एम सॉरी, पण मगाशी कुचकट बोलायची काय गरज होती का? तू ना बोलू नकोस माझ्याशी. म्हणून कारल्याचा ज्यूस? हो, पण आता ही खीर घेऊन आले नाही, मग ही खा. नकोय मला, पोट भरलं माझं तुझ्या ज्यूसने, तो बेडवर येऊन बसत बोलला. ती त्याच्या पाठीमागे येत तिथेच साईडला बसत चमच्यात खीर घेऊन त्याला देऊ लागली. एकदा सांगितले ना नको मला. सॉरी म्हणाले ना मी. सॉरी म्हणजे वाटेल ते करायचं आणि सॉरी म्हणायचं. ती हातातील खीर पुढे करत होती आणि तो साईडला सारत होता. हे असं 3-4 सेकंद चालले. मग मात्र ती उठू लागली. खायची तर खा, नाही तर नको खाऊ, मला नाही गरज. खीर तिथेच ठेवून ती निघणार तर जागेवरून तो उठला. तिचा हात पकडून स्वतःकडे ओढलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. अचानक असं काही घडल्याने ती स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत होती आणि तो तिच्याकडे न पाहताच बाहेर हॉलमध्ये निघाला, गाणं गुणगुणत. तू करे तो सही, हम करे तो क्या गलत बात है. 2 मिनिटे तिला काहीच सुचत नव्हतं. स्तब्ध झालेली ती तिथेच बेडवर बसली. बराच वेळ झाला ती काही बाहेर येईना, म्हणून निशा बेडरूममध्ये आली. पाहते तर ती कसल्या तरी विचारात बसलेली. अगं तू चल ना आता, तुला नाही का नाश्ता करायचा? हो आलेच, तू हो पुढं. ती जरा तोंडावर पाणी मारून बाहेर आली. बाकी खीर खूप छान झाली हा सायली, रमेश बोलला. ती अजूनही तशीच बावरलेली होती. टेबलवर बसली. रमेश आणि सागर सोफ्यावर बसलेले. सागरने रेड कलरचा टी शर्ट घातलेला. अचानक रमेशला तो काल रात्रीचा ओरखडा दिसला. सागर, बघू. हे रे, काय झालं तुला? मांजरीने पंजा मारल्यासारखं दिसतंय. रमेश जवळून पाहत हसत म्हणाला. सायलीने हे ऐकताच ती आणखीच शरमली. कुठे? नाही तर ते परवा काहीतरी लागलं असेल, सागर लपवत म्हणाला. कशाला खोटं बोलत आहेस? परवा नव्हता हा. ओके ठीक आहे, नाही सांगितलं तरी कळालं आम्हाला. रमेश हसू लागला आणि निशाही. तशी सायली लाजून किचनमध्ये निघून आली. बापरे, कुठल्या कुठे पोचत आहेत हे. मला तर वाटलं नव्हतं हे असा विचार करतील. रमेश, बस झाली चेष्टा आता. काय ती नवीन आहे इथे, बघ ती आत गेली, निशा म्हणाली. अरे, मी तिला कुठे काय म्हणालो, आमचं दोघांचं चालू होतं आहे ना. सागर पण बेडरूममध्ये जाऊ लागतो.
अरे आता तू का चाललाय? बस ना, 1 मिनिट थांब रे. सायली, चल बाहेर येतेस का? रमेश टीव्हीच्या शोकेसच्या एका कप्प्यातून एक एनवलप काढून आणतो आणि सायलीच्या हातात धरून तिला सागरजवळ आणत दोघांच्या हातात देतो. हे माझ्याकडून तुम्हा दोघांना लग्नाचे गिफ्ट. हे काय आहे? सागरने विचारले. तू स्वतःच बघ उघडून. रमेशकडून घेत उघडून पाहतो तर त्यात महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुकिंग केले होते 4 दिवसांसाठी. अरे पण आमचा आत्ताच असा काही प्लॅन नाही. सागर सारवासारव करू लागला. तुझा नसेल पण माझा होता ना. तुम्ही उद्या सकाळी निघत आहात, बाकी मला काही माहिती नाही. हा, तुला लाज वाटते का? मी काहीतरी केले तुझ्यासाठी. आणि एन्जॉय करा ना. बर, ठीक आहे, थँक्स. तो त्याला मिठी मारतो आणि तिच्याकडे पाहतच मनातून त्याच विचार करत होता. आता हिला तयार करण्यासाठी मात्र हिच्या पाया पडावं लागेल. निशा आणि सायली किचनमध्ये होत्या. दुपारचे जेवण बनवायचं चाललं होतं. सकाळी जे घडलं ते अजूनही सायलीच्या मनातून जात नव्हतं. त्यात रमेशने केलेले ते 4 दिवसांचे रिसॉर्ट बुकिंग. आता यासाठी जर मी त्याच्यासोबत गेले तर झालं माझं काही खरं दिसत नाही. मला थोडा वेळ हवा आहे. हे सागरला तरी कळायला नको. पण त्याच्या ब्रोनी दिले ते, मग त्याला नाही तर नाही म्हणणार नाही तो. आता अवघडच होऊन बसले. नक्की तो आता गळ घालेल मला यासाठी. काय ग, तू पुन्हा कसला एवढा विचार करत आहेस? हां, नाही, काही नाही. सायली भेंडी चिरत होती. काही नाही म्हणतेस आणि दिसते तर तू कुठल्या तरी कसल्या तरी विचारत असल्याचे. आणखी कुठली भाजी बनवायची आहे? म्हणजे मी तयारी करते. पनीर, पण त्यासाठी कांदा आणि टोमॅटो तेवढा लागेल बारीक करायला. तेवढा करतेस? हो, म्हणत तिने कांदा चिरायला घेतला. कुकर लावलेला आणि निशा पीठ भिजवत होती. एवढ्यात रमेशही किचनमध्ये आला. काय बनवत आहेस आज? तो निशाला विचारत होता. ते जेवताना कळेलच. ओके. ती बहुतेक त्याला बाहेर जायला सांगत होती. तिला अंदाजेच कळाले, पण त्यांचे जे काही न बोलताच चाललेले तिला अनइझी वाटत होते. ती पाठमोरी होती, त्यामुळे तिला दिसण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्यामुळे तिच्याकडून चुकून कांद्याऐवजी स्वतःचे बोट कापले गेले.